गॅसची बचत करण्यासाठी आज आपण कुकरच्या 2 शिट्टीमध्ये कोबी चणा डाळ भात तयार केलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती मोकळा मोकळा मस्त असा चटपटीत भात तयार झालेला आहे। चला तर मग पटकन पाहूया रेसिपी काय आहे। सर्वात प्रथम आपण तांदूळ घेणार आहोत। इथे मी रेग्युलर जो तांदूळ वापरते वाडा कोलम तो तांदूळ घेतलेला आहे आणि हा 2 कप तांदूळ मी घेते। तर हा तांदूळ जो आहे तो मस्त असा जुना आहे, त्यामुळे सुटसुटीत होतो। हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। चांगलं चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे यावरची जी पावडर वगैरे असेल, काही घाण असेल तर ती निघून जाईल। तर अशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। तांदूळ आता मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे चांगला नळाखाली। आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि याला 10 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, ह्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। परतून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर 1.5 इंच आल्याचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत लांब लांब करून। यानंतर 3 हिरव्या मिरच्या ह्यामध्ये घातलेल्या आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा चांगला परतून घेऊया थोडासा। कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाताला, त्यामुळे कढीपत्ता अवश्य वापरा। चांगलं परतून घेऊया थोडंसं। परतून झालं की ह्यामध्ये पाव टीस्पून इतकं हिंग घातलेलं आहे आणि इथे मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा, ला बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत। फोडी छोट्याशा केल्या की त्या लवकर शिजतात। हा बटाटा एकदा आपण परतून घेऊया व्यवस्थित। बटाटा परतून झाला की यामध्ये आपल्याला घालायची आहे चणा डाळ। तर इथे ही चणा डाळ जी आहे ती मी रात्रभर भिजत घातली होती, चांगली मस्त फुललेली आहे। तुम्हाला जर 1-2 तास ही भिजत घालायची असेल तर 1-2 तासामध्ये पण ही चांगली फुलली जाते। ही सगळी चणा डाळ आपण ह्यामध्ये घालूया। एक छोटी वाटी चणा डाळ मी भिजत घातली होती। चणा डाळ, बटाटा मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। थोडंसं परतून झालं की यामध्ये आपण मसाले घालूया। इथे माझ्याकडे होममेड घरगुती जो मसाला असतो तो मसाला आहे। तुमचं कुठचंही लाल तिखट जे असेल ते तुम्ही वापरू शकता। मी 1 चमचा घातलेला आहे। यानंतर माझ्याकडे आहे कांदा लसूण मसाला। हा कांदा लसूण मसाला मी 1.5 चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आता हे चांगलं व्यवस्थित मस्त असं परतून घेऊया। मसाले तुम्ही तुमच्या घरी जे वापरतात ते कुठलेही मसाले वापरले तरीसुद्धा चालू शकेल। हे चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मोठा टोमॅटो, त्याला बारीक करून घेतलेला आहे। टोमॅटो चांगला आपण परतून घेऊया। टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ। तर तांदूळ आपण 10 मिनिटे भिजत ठेवला होता, ह्याचं पाणी आपण काढून टाकूया आणि तांदूळ जो आहे तो आपण ह्यामध्ये घालूया। तांदूळ आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर मध्यम आचेवर आपल्याला हे सर्व व्यवस्थित तयार करायचं आहे। तांदळातलं जो ओलसरपणा आहे तो निघून गेला पाहिजे, इथपर्यंत ह्याला व्यवस्थित परतायचं आहे। तर पाणी जे आहे ते सर्व आटल्यानंतर खाली बघा तांदूळ हलकासा खाली तळाला चिकटतो, इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं, म्हणजे मग हा भात जो आहे ना तो मस्त असा तयार होतो। आता आपल्याला इथे ह्यामध्ये घालायचं आहे कोबी। तर कोबी बघा थोडासा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि कोबी भरपूर घ्यायचा आहे। तर इथे मी 2 कप भरतील इतका कोबी घेतलेला आहे। एकदम बारीक बारीक कोबी चिरायचा नाहीये। आता या चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता कोबीला देखील मस्त असं परतून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं। या भाताला बघा मस्त असा रंग आलेला आहे। तर हा रंग आपल्या मसाल्यांवर अवलंबून आहे। मसाला जर चांगला असेल तर भाताला रंग खूप छान येतो। इथे मी कांदा लसूण जो मसाला वापरलेला आहे त्या मसाल्याचा सुगंधही खूप छान आहे। तर हा मी विकत घेतलेला आहे। सगळं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। 2 कप आपण तांदूळ घेतला होता, 2 कप तांदळासाठी मी 2 कपच इथे पाणी घातलेलं आहे।
बटाटा आहे आणि चणा डाळ आहे ते शिजण्यासाठी देखील आपल्याला पाणी लागणार आहे, म्हणून पाऊण कप पाणी मी एक्स्ट्रा घातलेलं आहे. म्हणजे 2 कप आणि पाऊण कप असं पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित तयार करून घेते मी. चांगलं ढवळवून घेते. चांगलं ढवळवून झालं की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. यामुळे ह्या भाताला छान अशी चव येईल. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावायचं आहे. शिट्टी लावून घ्यायची आणि इथे आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. इथे मी कुकरला 2 शिट्टी घेऊन झाल्या. गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा. बघा, कुकर हलकासा थंड करून घेतल्यानंतर भात पाहू शकता तुम्ही किती मस्त असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला सांगते अप्रतिम हा भात तयार झालेला आहे. आपण कोबी, चणा डाळ, बटाट्याची भाजी करतो टोमॅटो टाकून, त्यासोबत आपण चपाती किंवा भाकरी बनवतो. उन्हाळ्यात आता आपल्याला त्रास होऊ नये किंवा किचनमध्ये जास्त वेळ राहू नये त्यापेक्षा हे एकाच भांड्यामध्ये आपण मस्त असं जेवण तयार करून घेतलेलं आहे. भात बघा, त्याला रंग बघा किती सुंदर आलेला आहे. सुगंध तर सुंदरच आहे आणि भात बघा मस्त मोकळा मोकळा तयार झालेला आहे. अप्रतिम असा हा भात तयार होतो. आता यासोबत मी कोशिंबीर तयार केलेली आहे आणि मस्त असं हे आपलं साधं सोपं जेवण तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय.